हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत। आजचा जो व्हिडिओ आहे तो मंथली एक्सपेन्सेसवर असणार आहे, म्हणजे महिन्याचा जो घर खर्च आहे तो मी कशा प्रकारे मॅनेज करते त्या संबंधीचा आज व्हिडिओ आहे। तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक करा। तर बघा, प्रत्येक कुटुंबाचा जो घर खर्च असतो ना तो सेमच असतो, थोडा कमी जास्त असतो तो याच्यामुळे की घरातील जे मेंबर्स आहेत, घरातील सदस्य आहेत ते किती आहेत त्याच्यावरती। जर तुमच्या घरामध्ये जास्त फॅमिली मेंबर्स असतील तर मग थोडासा खर्च वाढतो, पण बेसिक जो आहे खर्च तो सगळीकडे सेमच होतो। तर मी कशा प्रकारे घराचा जो खर्च आहे मंथली एक्सपेन्सेस कसा मॅनेज करते तर ते तुमच्या सोबत आज शेअर करते। तर आमच्या घरामध्ये आम्ही 3 जण आहोत, मी, माझे हस्बंड आणि माझा मुलगा। तर असं त्रिकोणी आमचं कुटुंब आहे। तर आमचा घर खर्च मी कसा मॅनेज करते तर मी इथे एक लिस्ट बनवलेली आहे। मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ही लिस्ट देईन, क्लिप ॲड करेन। तर सगळ्यात आधी बघा, जो मेजर खर्च असतो आपला तो म्हणजे महिन्याचा जो किराणा आहे, ग्रोसरी आहे तो। तर किराणावाल्यासाठी मी महिन्याला 3000 रुपये ठेवते। 3000 मध्ये बघा सगळं जे आपलं कडधान्य आहे, डाळी वगैरे आहे ते सगळं येऊन जातं। त्याचबरोबर बिस्किट वगैरे जे लागतात स्नॅक्समध्ये, मॅगी जास्त तर मी आणत नाही मॅगी वगैरे, पण बिस्किट वगैरे लागतात तर ते देखील याच्यात येऊन जातं। तर 3000 रुपये महिन्याचे असे मी काढून ठेवते। किराणा 3000 मध्ये कसा मॅनेज करते हेही तुम्हाला सांगते। तर आमच्या जवळ फूड मार्केट आहे, तिथून मी कडधान्य, डाळी, तांदूळ हे जे सगळं आहे ते मी तिथून घेते। आणि जे MRP चे प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे वॉशिंग पावडर आहे आपली, भांड्यांचं साबण आहे किंवा कोलगेट आहे, अशा ज्या वस्तू आहेत त्या मी डीमार्टमधून आणते। कारण बऱ्याचदा डीमार्टमध्ये ऑफर सुरू असतात, काही डिस्काउंट असतात, तर तिथून आपण बल्कमध्ये जेव्हा या वस्तू घेतो ना तेव्हा त्या आपल्याला परवडतात। एखाद्या महिन्यात आपला खर्च जास्त होतो, पण पुढचे 2-3 महिने त्या वस्तू आपल्याला आणाव्या लागत नाही, तर तिथे आपला तो खर्च मॅनेज होऊन जातो। तर जेव्हा कधी मी कपड्यांचं साबण किंवा पावडर वगैरे घेते तर तेव्हा मी जास्त बल्कमध्ये घेते, जेणेकरून त्याच्यावर डिस्काउंट मिळतो, हेवी डिस्काउंट मिळतो आणि पुढचे 2-3 महिने आपल्याला पुन्हा ते आणण्याची गरज पडत नाही। तर अशा पद्धतीने आपण तिथे पैसे सेव्ह करू शकतो। त्यानंतर दररोज आम्हाला अर्धा लिटर दूध लागतं, कंपल्सरी लागतंच लागतं। सकाळी चहा होतो एक वेळेस आणि संध्याकाळी आधी थोडंसं दूध पितो। तर 2 वेळेस चहा मी करत नाही, कधीतरीच बाय चान्स केला तर, पण मोस्टली सकाळचा चहा होतो आणि रात्री थोडंसं आधी दूध पितो। तर त्याच्यासाठी म्हणजे अर्धा लिटर दूध आम्हाला कंपल्सरी दररोज लागतं। दुधाचे दररोजचे 30 रुपये लागतात अर्धा लिटरसाठी, तर महिन्याचे होतात 900 रुपये। तर कधीतरी आपण दही लावतो किंवा मग खीर वगैरे बनवतो, तर त्यासाठी मी 100 रुपये एक्स्ट्रा पकडले आहे दुधाचे। राऊंड ऑफ 1000 रुपये महिन्याला दुधासाठी खर्च होतात। त्यानंतर भाजीचा जो खर्च आहे तो दररोजचा 40 रुपयाचा आहे। कुठलीही भाजी तुम्ही घ्यायला गेलात तर आता सध्याचे जे रेट आहे ते म्हणजे 20 रुपये पावणे कुठलीही भाजी भेटते। तर सकाळी पाव किलो भाजी आणि संध्याकाळी पाव किलो भाजी, अशा प्रकारे 40 रुपये दररोज लागतात भाजीसाठी। आणि याच्यात बघा कधी कधी काय करतो आपण, कडधान्य करतो किंवा कधी दही असेल तर कढी वगैरे करतो किंवा कधी डाळ करतो, डाळीची आमटी वगैरे। तर त्या दिवशीचे जे पैसे आहेत ते सेव्ह होतात, त्यातून मग टोमॅटो, कांदा, बटाटा, लसूण हे जे लागतं ते येऊन जातं। त्यामुळे दररोज भाजीचे जर 40 रुपये पकडले तर महिन्याचे होतात 1200 रुपये। त्यानंतर लाईट बिल आहे, तर आम्हाला लाईट बिल थोडंसं जास्तच येतं, कारण की मशीन आहे, गिझर आहे, त्यामुळे लाईट बिल जास्त येतं। तर महिन्याला 1200 रुपये लाईट बिल येतं। त्यानंतर सिलेंडर जो आहे तो 1000 रुपये आता झालेला आहे सिलेंडरचा रेट। एक सिलेंडर मला अप्रॉक्सिमेटली 2 महिने तरी जातोच, त्यामुळे एका महिन्याचे मी त्याला 500 रुपये पकडते। त्यानंतर फ्रूट्ससाठी म्हणजे फळांसाठी दर महिन्याला 500 रुपये मी बाजूला ठेवते, कारण घरात लहान मुलं आहे तर मग फळं वगैरे आणणं होतंच, तर त्यासाठी 500 रुपये दर महिन्याला मी बाजूला ठेवते। त्यानंतर पेट्रोलचा खर्च होतो, आमच्याकडे 2 व्हीलर 4 व्हीलर दोन्ही असल्यामुळे पेट्रोलचा खर्च होतो। तर 2 व्हीलरसाठी 200 रुपयाचं पेट्रोल मला महिन्याला लागतं, कारण आधीला स्कूलमधून आणणे आणि सोडणे याच्या व्यतिरिक्त जास्त स्कूटी वापरत नाही। लांब कुठे जायचं असेल जरा तर मग 4 व्हीलरनेच जातो, त्यामुळे मग स्कूटी फक्त स्कूलमधून आणण्यासाठी नेण्यासाठी, त्यात पण जर कधी पाऊस असेल म्हणजे पावसाळ्यात ती पण मग 4 व्हीलरमध्येच जातो आणि अगदी 1-2 मिनिटांवरती स्कूल आहे। तर त्याच्यासाठी स्कूटीसाठी 200 रुपये आणि मोठ्या गाडीसाठी 800 रुपये, तर असं 1000 रुपये महिन्याला पेट्रोलसाठी जातात।
त्यानंतर मोबाईलचा जो खर्च आहे तो महिन्याला येत नाही, म्हणजे आपण जसं 3 महिन्याचं रिचार्ज एकदम करतो तर महिन्याचं 300 रुपये असं मी पकडलेलं आहे महिन्याचा मोबाईलचा जो रिचार्जचा खर्च आहे तो. आणि यांचं जे आहे मोबाईलचं बिल ते त्यांचं ऑफिस देते, त्यामुळे त्यांचं इन्क्लूड इथे करत नाही. त्यानंतर बघा बिल्डिंगचा जो मेंटेनन्स आहे तो आम्हाला दर महिन्याला 1100 रुपये येतो. तर बघा हा जो इतका खर्च आहे तो दर महिन्याला कंपल्सरी होतोच. एक वेळेस एखादी गोष्ट ॲड होते पण याच्यातलं काही कमी होत नाही एकही गोष्ट. आणि ह्याचा जो सगळा टोटल होते तर ती 9800 रुपये टोटल होते. आपण राऊंड ऑफ करून 10,000 घेऊया तर 10,000मध्ये घर खर्च सगळा होतो, मॅनेज होतो. आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा काय आहे तुम्हाला सांगते. आता हा सगळा झाला घर खर्च. त्यानंतर आधीच्या स्कूलची जी फी आहे ती वर्षाची 36,000 आहे, म्हणजे 36,000 आहे. तर 3 इन्स्टॉलमेंटमध्ये ही वर्षातून फी भरायची असते. पण कसं होतं एकदम एखाद्या महिन्यात 10-12,000 जर आपल्याला खर्च आला तर मग पूर्ण आपलं बजेट आहे ते कोलमडून जातं. त्यामुळे दर महिन्याला 3,000 रुपये आम्ही साईडला ठेवतो, म्हणजे वर्षाचे 36,000 होतात. आणि मग ती जी इन्स्टॉलमेंट आहे ती आम्ही भरतो स्कूलची. तर अशा पद्धतीने जर आपण काढून ठेवलं ना महिन्याला तर आपल्याला एकदम बर्डन येत नाही. तुमच्या पण मुलांची जर स्कूलची काही फी असेल तर दर महिन्याला भले ती तुमची 12,000 असेल तरी प्रत्येक महिन्याला 1,000 रुपये असं तुम्ही काढून ठेवा, म्हणजे एखाद्या महिन्यात आपल्याला जास्तीचा खर्च येत नाही. तर यापैकी घर खर्च जो आहे तो आहे 9,800 रुपये. आपण त्याला राऊंड ऑफ करून 10,000 पकडूया. आधीच्या स्कूलचे जे पैसे आहेत फीज आहे महिन्याचे 3,000 रुपये, तर ती पकडून होतं 13,000 रुपये. इन्व्हेस्टमेंटचं तुम्ही म्हणाल तर तेही तुम्हाला सांगते की दर महिन्याला 5,000 रुपये मी इन्व्हेस्ट करते. मग ते म्युच्युअल फंड्समध्ये असतील, RDमध्ये असेल किंवा मग BC वगैरे जे आपण लावतो महिला बचत गटमध्ये वगैरे असं, ते सगळं मिळून 5,000 रुपये दर महिन्याला इन्व्हेस्ट केले जातात. तर 13,000 प्लस 5,000 टोटल होतात 18,000 रुपये. तर हा जो आहे तो आमच्या घराचा महिन्याचा खर्च आहे, जो की फिक्स आहे. याच्यामध्ये काहीही कमी होत नाही. एक वेळेस ॲड होतं, काही एक्स्ट्रा खर्च येतात पण कमी काही होत नाही. तर याच्यामध्ये मी जे इन्स्टॉलमेंट आहे घराचं ते पकडलेलं नाही, कारण प्रत्येक जणाचा जो इन्स्टॉलमेंट आहे घराचा किंवा कोणी रेंटने राहत असेल तर ते घराचं जे भाडं आहे ते वेगळं असतं, त्याच्यामुळे ते मी याच्यात ॲड केलेलं नाही. तर आता हे जे 18,000 रुपये लागतात ते महिन्याच्या सुरुवातीलाच आम्ही घरात आणून ठेवतो. काही घरांमध्ये बघा तुम्ही असं असतं की 1,000 रुपये आणले, 2,000 रुपये काढून आणले, तसं करत नाही. कारण जसं आपण म्हणतो ना की धान्य जे आहे आपण साठवून ठेवलं तर ते पुरवलं जातं. जर तुम्ही थोडं थोडं करून आणलं तर ते मग पुरवत नाही, घराला पुरत नाही. तर तशाच प्रकारचं पैशांचाही आहे. जो खर्च आहे तुम्ही जर एकदम आणून ठेवला ना तर मग ते व्यवस्थित वापरले जातात. जर 500 आणले, 1,000 आणले, 2,000 आणले तर आपण किती पैसे खर्च केले याचा आपल्याला ताळमेळ बसत नाही. त्यामुळे महिन्याला जे आपल्याला 18,000 रुपये लागणारच आहेत तर ते महिन्याच्या सुरुवातीलाच घरात आणून ठेवले जातात आणि मग पूर्ण महिनाभर त्याच्यातून खर्च केला जातो. आणि हीच पद्धत मला आवडते. यामुळे आपण किती पैसे खर्च केले हेही आपल्याला कळतं आणि सतत आपल्याला ATM मध्ये जावं लागत नाही, आपला वेळही वाचतो. तर अशा पद्धतीने घराचा जो खर्च आहे महिन्याचा तो मी मॅनेज करते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला जर याच्यातून काही हेल्पफुल वाटलं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह. बाय बाय.